पुत्र सीताराम राणे यांच्या नेतृत्वाखाली दरवर्षी मालवणी महोत्सव भरत असतो। 26 वर्ष, आता हे 26व्या वर्षामध्ये यांचं पदार्पण झालंय आणि विविध स्टॉल या ठिकाणी ठेवलेले आहेत। मंदिराची उभारणी आहे, याचं आजपासून उद्घाटन झालंय हे मी जाहीर करतो। या ठिकाणी अत्यंत महत्त्वाचं म्हणजे अग्निहोत्र देखील रोज संध्याकाळी होतं आणि त्याच्यामुळे अग्निहोत्र ही एक अग्नीची पूजा आहे, अग्नीची उपासना आहे आणि ठराविक वेळेला सूर्यास्ताची जी वेळ असते त्यावेळेला हे होतं आणि त्याचबरोबर विविध सांस्कृतिक कार्यक्रम, प्रबोधनाचे कार्यक्रम आणि या स्टॉलच्या माध्यमातून फार मोठ्या संख्येने लाखो लोक पुढची 10 दिवस या ठिकाणी येतात। हे सीताराम राणेंच्या नेतृत्वाखालचं मोठं कर्तृत्व आहे। बरोबर शेती करणारा असेल यांना एक खऱ्या अर्थाने व्यासपीठ मिळवून देण्याचं काम या महोत्सवाच्या माध्यमाने होतं आणि निश्चितपणे कोकणामधनं या इकडे रोजगारासाठी आलेली लोकं आहेत त्यांच्यासाठी आपल्या मातीबरोबरचं एकरूप होण्याचं या महोत्सवाच्या माध्यमाने एक संधी भेटते आणि त्याच्यामुळे निश्चितच असे महोत्सव जास्तीत जास्त आयोजित होणं ही गरज आहे। सर्व ठाणेकरांना विनंती करेन की या 10 ते 19 जानेवारीच्या दरम्यान असणाऱ्या मालवणी महोत्सवाला एकदा तरी भेट द्या। हे आमचं कोकणातलं गणपतीचं भव्य दिव्य असं मंदिर पहा आणि या उत्सवातून मालवणी पदार्थ जे आहेत त्यांचा आस्वाद घ्या आणि आमच्या कोकणातल्या शेतीपूरक व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांना मदत करा, सहकार्य करा अशी मी विनंती करेन। या 10 दिवसात एकदा तरी मालवणी उत्सवाला भेट द्या असे तुमच्या माध्यमातून मी आवाहन करेन किंवा विनंती